आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी मंगळवारी 2 एप्रिल रोजी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यानिमित्ताने भव्य रॅली काढण्यात आली। या रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शनी घेण्यात आली। त्यानंतर सभाही संपन्न झाली। या सभेमध्ये दानवे यांनी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कडाडून हल्ला चढवला। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सौभाग्यवतींसाठी बारामती मतदारसंघ सेफ व्हावा म्हणूनच देव जानकर यांचे पार्सल परभणीत पाठविल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या सभेतून केला। मंचावर बंडू जाधव, खासदार श्रीमती फौजिया खान, माजी मंत्री तथा आमदार राजेश टोपे, ज्येष्ठ नेते आमदार सुरेश वरपुडकर, आमदार डॉक्टर राहुल पाटील, आमदार राजेश राठोड, माजी आमदार सुरेश दादा देशमुख, माजी खासदार ॲडव्होकेट तुकाराम रेंगे, माजी आमदार सीताराम गंडात, माजी आमदार संतोष सांबरे, माजी आमदार सुरेश जेतलिया, माजी आमदार ॲडव्होकेट विजय गव्हाणे, लक्ष्मण वडले, माजी आमदार सो मीराताई रेंगे, डॉक्टर विवेक नावंदकर, सिद्धार्थ हातेंबिरे, ज्येष्ठ नेते भगवान वाघमारे यांच्यासह इतरही पदाधिकारी उपस्थित होते। दानवे यांनी आपल्या भाषणातून तिकडचं पार्सल इकडं का असा सवाल करते हुए ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माढा येथून जानकर यांना उमेदवारी बहाल केली होती, परंतु जानकर यांनी त्यांच्याऐवजी महायुती विशेषतः अजितदादा यांचा नाद करीत परभणी गाठली। सौभाग्यवतींसाठी बारामती सेफ व्हावी म्हणूनच अजितदादाने हेतुपुरस्पर जानकर यांचे पार्सल परभणीत पाठवले असाही आरोप यावेळी दानवे यांनी केला। यावेळी सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। परभणी लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने मी आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करताना लोकांचा कसा उत्स्फूर्त प्रतिसाद होता हे आपण उघड्या डोळ्यांनी सर्वांनी बघितलं आहे। त्यामुळे परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि उद्याही राहणार आहे, यामध्ये कुठलाही दुमत नाही। जे लोक काल म्हणत होती की मोदीच्या नावावर पाण्यावर दगड तरतात, पण हे मोदीच्या नावावर नाही तरत 1989 पासून हे शिवसेनेच्या नावावर तरतात, हे म्हणणाऱ्याने जरा आत्मपरीक्षण करावं। आजचा जलसैलाब बघितला तर तुम्हाला लक्षात येईल की हे शिवसेनेची देण आहे, ही बाळासाहेब ठाकरेंची देण आहे, ही उद्धव ठाकरेंची देण आहे आणि शिवसेना ही ठाकरेंची आहे। त्यामुळे कोणी आयरा गैरा नत्तू खैरा उठून म्हणीन माझी शिवसेना आहे, हे काही भ्रमात राहू नका। मतदार राजा जागरूक आहे, उद्या निवडणुकीत तुम्हाला दाखवून देईल ही शिवसेना कोणाची। धनुष्यबाण नाही, किती मोठा संघर्ष आहे। ठीक आहे, ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान। आलेल्या प्रसंगाला समोर जायची तयारी ठेवली पाहिजे। धनुष्यबाण जरी नसला तरी मशाल बी काही कमी नाही आणि बदलत्या समीकरणानुसार मशाल बी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। ठीक आहे, आपल्यावर अन्याय झाला आहे, आपला धनुष्यबाण हिरावून घेतला आहे, आज ना उद्या ते आणखी मिळेल अशी अपेक्षा करू, पण आज मशालच्या चिन्हावर या ठिकाणी निवडणूक जिंकू आणि जिंकून दाखवू एवढं आपल्याला या निमित्तानं सांग। 2 उपमुख्यमंत्र्यांना इथे यावं, भाजपचे पदाधिकारी ठिकठिकाणी आक्रमक होत आहेत, त्यांना उमेदवारी सुद्धा जाहीर करता येत नाहीये। काय वाटते, उद्धव ठाकरेंकडे होते त्यावेळेला स्वाभिमानाने या सगळ्या जागा मिळत होत्या, हेमंत पाटलांच्या विरोधात कसं आहे, तुका म्हणे ते पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे। उद्धव ठाकरे हे कसलेला पैलवान आहे, बाळासाहेबांच्या वंशज आहे, विरोधकांशी मित्र पक्षाशी कशी वागणूक द्यावी, कशी वागणूक त्याच्याशी घ्यावी हे जाणणारा नेता आहे। भाजपवाल्याला कधीही त्यांनी त्यांच्या काळामध्ये कधी लुडबुड करू दिली नाही आणि ज्या दिवशी केली त्या दिवशी बाजूला निघाले। मग ह्याने आम्हाला संपवण्याचा घाट घातला, पण आज घाट घालून हेच बेजार आहेत। 4-4, 5-5 पक्ष गोळा करून सुद्धा ह्यांना लोकसभेच्या निवडणुका मागच्या वेळेला जिंकता येत नाहीत, अशी परिस्थिती सध्या देशाची आहे, आपल्या राज्याची आहे। त्यामुळे हे बेगा में शादी में अब्दुल्ला दिवाना अशी परिस्थिती या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांची बी झालेली आहे। जसे की खासदार बघा, आता तो त्यांचा विषय आहे, त्यांच्यासोबत ज्यांनी विश्वास ठेवून गेलेत त्यांचा किती विश्वास सार्थकी ठरतो हे यात येणारा काळ आपल्याला दाखवेल। एकाचा तर गळाबळी कृपाल तुमाने साहेबाचा, त्याला म्हणलं ते दिले भीमानं खा गुणानं, ऐकलं नाही ते, बाबा गेल्या आणि दशम्या गेल्या। हेमंत पाटलांचं ते लढले पाहिजे हो, असं माझं मत, मित्र आहे माझा जवळचा, वाशिमवाले तर भाजप, त्यांनाही कळून जाईल की काय तुमची अवस्था आहे। गवळी 5 वेळा निवडून आला, त्यांचं सुद्धा तिकीट म्हणाल ना तुम्हाला, तुम्ही जे पेरलंय ना तेच उगवणार आहे। गहू पेरल्यावर गहूच उगवते, ज्वारी नाही उगवत। तुमच्यामध्ये जे अहंकार होता, ज्या अहंकारानं तुम्ही बाजूला सरकलात,
का मजबुरीपोटी गेलात का लाचारीपोटी गेलात ही काळ ठरवणार आहे. मुख्यमंत्र्याबाबत असं कळेल. आपण मुख्यमंत्र्याविषयी काय बोला, एवढे मोठे माणसं आहेत. 2004ला सोबत आम्ही आमदार निवडून आलो, पण ते मुख्यमंत्री झाले, मी आणखी इथंच आहे.